नंदुरबारमध्ये शेतकरी कामगारांचा एल्गार, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। जी रामजी योजना रद्द करून पूर्वीचा मनरेगा कायदा लागू करावा, 200 दिवस रोजगार आणि 600 रुपये मजुरी द्यावी, तसेच कामगार हिताचे 29 कायदे पुन्हा लागू करून 4 श्रमसंहिता रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी नंदुरबार येथे शेतकरी आणि कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जोरदार निदर्शने केली। विविध संघटनांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतमजूर सहभागी झाले होते। शेतमालाला दीडपट हमी भाव द्यावा, बियाणे आणि खतावरील सबसिडी कपात थांबवावी, गायरान जमीन कसणाऱ्या आदिवासी आणि दलित शेतमजुरांच्या नावे करावी, वनपट्टा धारकांचे प्रलंबित दावे मंजूर करून 7/12 उतारे द्यावेत, अशा मागण्यांचाही यावेळी समावेश करण्यात आला। अखिल भारतीय शेतमजूर युनियन, अखिल भारतीय किसान सभा, ऑल इंडिया ट्रेड युनियन आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या संघटनांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते। आज संपूर्ण भारत देशभरात माकपच्या 3 संघटनांनी आज स्ट्राईक पुकारलेला होता। त्याच्यामध्ये संप, आंदोलने, मोर्चे अशा पद्धतीचं स्वरूप होतं। आज संपूर्ण देशभरात हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर कार्यालयावर मोर्चा घेऊन आलेलो होतो। त्याच्यामध्ये मुख्य मागण्या आमच्या ह्या होत्या का जी मनरेगाची योजना होती, या योजना तो कायदा होता तो जसाचा तसा लागू करावा आणि जी रामजी योजनाचं जे नाव दिलेलं आहे ते तात्काळ रद्द करण्यात यावं। याच्यामध्ये नावावरून कायद्यामध्ये असं राजकारण करण्यात येऊ नये, ही आमची प्रमुख मागणी होती। त्या अनुषंगाने मॅडमांनी ते वरती कळवणार आहेत। राष्ट्रीय लेवलच्या मागण्या असल्यामुळे कायद्यावरती कळवणार आहेत, परंतु स्थानिक लेवलच्या मागण्यांमध्ये आमच्या काही मागण्या होत्या ज्या काही पोलीस स्टेशनशी संबंधित होत्या। तळोद्याचे जे PI आहेत राजन मोरे साहेब यांनी जेव्हापासून रुजू झाल्यानंतर गेल्या 2 महिन्यामध्ये कित्येक भाजीपाला विक्रेत्यांना, रिक्षावाल्यांना जी मारहाण केलेली आहे लाथाबुक्क्यांनी, असे प्रकार तळोद्यामध्ये यापुढे घडू नये। संबंधित SP साहेबांना तशा प्रकारच्या सूचना देण्यात याव्यात आणि त्याच्यावर सक्त ताकीद देण्यात यावी, अन्यथा याच्यापुढे आमचं जोरदार आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी दिला। सरकारने 2006 साली जो रोजगार हमीचा कायदा केला, मागेल त्याला काम आणि वर्षातनं 100 दिवस काम देण्याचे मान्य करून जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतपर्यंत सगळी बांधिलकी होती। प्रत्येक तालुक्यामध्ये रोजगार हमी समिती त्याच्यामध्ये नेमणूक केली होती। सामाजिक कार्यकर्ते, अधिकारी त्यांच्यामध्ये होते, परंतु सगळं गुंडाळून लोकांना बेरोजगार करायचं, काम द्यायचं नाही आहे, त्याचं घडीला लावायचं म्हणून आत्ताच पार्लमेंटमध्ये जी रामजी योजना सुरू केली, म्हणजे कायदा मोडून काढायचा आणि योजना तयार करायची आणि योजना तयार करून या संबंधित जे कामं आहेत, मग PWच्या असू द्या, जिल्हा परिषदच्या असू द्या, कृषी खात्याच्या असू द्या, तर वन खात्याचे ठेकेदारामार्फत रोजगार द्यायचा। ठेकेदारांना सगळं द्यायचं काम, त्याच्याकडून कमिशन घ्यायचं, टक्केवारी कमिशन घ्यायचं। आमदार, खासदार जे असतील पुढारी त्यांनी टक्केवारी घ्यायची आणि मशिनरीमार्फत काम करायचं। योजना तयार केलेल्या म्हणून देशभर कामगारांनी, शेतमजुरांनी, शेतकऱ्यांनी हे सगळं आंदोलन सुरू केलं। सुरेश सुतार, संवाद मराठी लाईव्ह, नंदुरबार। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, CCTVची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12, 72 76 47 38 54।